उठण्याचा सुगंध, रांगोळीचे थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट. आज आहे नरक चतुर्दशी. आम्ही सगळ्यांनी लवकर आंघोळ केल्या कारण का 5:30च्या आत आंघोळ करायच्या होत्या आणि लहान मुलांनी तर लगेच फटाके पण उडवायला घेतले. आंघोळ झाली की दारात रांगोळ काढली आणि हे बघा आणि किती छान आनंदात दिवाळी सेलिब्रेशन सुरू होत आहे. आणि आमचं थोडंसं फराळाचं राहिलं होतं. बाकी सगळं तर झालं होतं, चिवडा, शंकरपाळे ते, पण अजून थोडं करायचं होतं द्यायला पण पाहुण्यांना, म्हणून आम्ही परत करायला घेतलं करंजा, पापड्या. कारण का ते घरातल्या खाण्यापुरतं झालं होतं, पण बाकीचं द्यायला वगैरे राहिलं होतं, त्याच्यामुळे परत 1-1 किलो करायला घेतलं. हे सुहानाचं पीठ होतं. आधीच्या ज्या आधीच्या ज्या चकल्या आहेत ना, ते घरी पीठ करून केल्या होत्या, पण हे बाहेरचं जे आयतं पीठ आहे त्याच्या केल्या होत्या. म्हटलं दोन्हीही बघूत काय फरक आहे. पण घरच्या पिठाच्या खूप टेस्टी होत्या. आणि हा चिवडा, बुंदीचा लाडू, चकली आणि शंकरपाळे आम्ही हे खायला घेतलं, फराळ केला. आणि हे बघा चकल्या अशा काही झाल्या होत्या. किती छान वाटत आहेत, टेस्टी टेस्टी. आणि मग स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. मी पीठ चुरून दिलं आणि म्हणजे सर्वच जण कामं करत होते. कोणी चकल्या करतंय, कोणी शंकरपाळे करतंय, कोणी करंज्या, पापड्यांची तयारी करायले, पीठ चुरायले. आणि घराचा अवतार असा काही झाला होता. मी 1 किलो शंकरपाळे करायला घेतले. मी कट करून घेतले आणि तळले पण. माझी मम्मी करंज्या आणि पापड्या करायला घेतल्या मम्मीने, आणि मावशीने चकल्या केल्या, आणि मम्मी तळायचं काम करत होती हे सर्व. आणि हे बघा नंतर मम्मी थकून गेली, त्याच्यानंतर मी शंकरपाळे तळले आणि बसून मग मम्मीला आणि मावशीला, बाबाला उपवास होता, त्याच्यानंतर उसळ केली. मीही थोडीशी उसळ खाल्ली आणि सगळ्यांनीच थोडं 5 मिनिटं रेस्ट केली. कारण का झोपायला म्हणजे असं बसायला तर वेळच नव्हता, तिथेच बसून उसळ खाल्ली आणि लगेच मग पापड्या करायला घेतल्या. पापड्या भरपूर करायच्या होत्या कारण का सर्वांनाच आवडतात. आणि म्हणजे घरी जो आपण रवा बनवतो ना, त्याच्या होत्या ह्या पापड्या. घरी जी सोजी काढतो ना आपण, त्याच्या ह्या पापड्या होत्या आणि खूप खूप टेस्टी झाल्या होत्या. सर्वांना खूप आवडल्या. माझ्या इकडे सर्व शंकरपाळे पण तळून झाले, इकडे करंज्या पण झाल्या. आणि त्यानंतर माझी मावशी गेली म्हणजे तिच्या गावाला, कारण का लक्ष्मीपूजनासाठी. आणि इकडे मुलांनी असा किल्ला पण तयार केला होता. इतका सुंदर प्रतापगडसारखा वाटत होता, खूपच छान. दिवाळीची हीच तर मजा असते. ह्याने नंतर आम्ही थोडेसे पत्ते खेळले, लाल सत्ती पान. आणि नंतर रात्र झाली, त्यामुळे दिव्यांची तयारी करायला घेतली. दिव्यामध्ये वात, तेल टाकून घेतलं, दिवे लावले सर्वीकडे. इतकं छान वाटतं दिव्यांनी. खरं तर मला तेलाचे दिवे आवडतात, ते मेणबत्तीचे किंवा लायटिंगचं म्हणजे एवढं काही नाही आवडत. असे दिवे लावायला खूप आवडतं. आणि नंतर असं केळाच्या पानावर जेवून दिवसाचा शेवट केला. चला तर मग भेटूयात. बाय. हॅपी दिवाळी.